पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। शिवसेना उबाटा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या युतीतील जागा वाटपासंदर्भातील चर्चांना पूर्णविराम दिल्याचं पाहायला मिळालं आहे। सध्या युतीमध्ये नेमकी काय स्थिती आहे आणि कार्यकर्त्यांच्या मनात नेमकं काय आहे याचीच माहिती त्यांनी 29 डिसेंबर 2025 रोजी सोमवारी माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे। जागा वाटपासह पक्षांतर्गत नाराजीबाबत प्रश्न विचारले असता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मुळातच जागा वाटपावरून वाद नव्हता। किंबहुना आता निवडणुकीच्या धर्तीवर प्रचाराचे मेळावे सुरू झाले आहेत। कार्यकर्ते कामाला लागल्यात असं म्हणत राऊतांनी सर्व परिस्थिती स्पष्ट करत अफवा फेटाळून लावल्या। तिकीट वाटपावरून पक्षांतर्गत नाराजीची चर्चा, अपेक्षित तिकिटांवरून नाराजी, शिवसेनेतही असंच चित्र। दोन्ही ठाकरेंपुढे हे आव्हान आहे का असा प्रश्न विचारला असता जेव्हा दोन पक्षाहून अधिक पक्ष एकत्र येतात आणि जागांची देवाणघेवाण होते, त्यात ज्यांच्या जागा जातात अशा पक्षांमध्ये त्या प्रभागातील प्रमुख मंडळी अस्वस्थ होणारच। मग ते काँग्रेस असोत किंवा राष्ट्रवादी, शिंदे गट, शिवसेना किंवा अजित पवार गट असो। म्हणूनच अजित पवार स्वतंत्र लढत आहेत असं राऊत म्हणाले। कार्यकर्त्यांना समजून सांगून ही लढाई मुंबई महाराष्ट्राची आहे असं सांगितलं तर कार्यकर्ते 100% उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचं ऐकतील असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केलाय। असं करूनही जर एखादा कार्यकर्ता नाराज असेल तर त्यालाही नाराजी व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं मत मांडत सध्या तरी युतीत असा उघडपणे राग व्यक्त झाल्याचं दिसत नसल्याचं म्हणत या क्षणापर्यंत तरी लोक रस्त्यावर आलेली नाहीत। जसं शिंदे गटात सुरू आहे तिथं तर राजीनामा सत्र सुरू आहे, म्हणून आम्ही कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन प्रत्येक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत आहोत असं सांगत शिंदेंना टोला लगावला। युतीत बंड होऊ शकतं अशा चर्चांवर राऊतांनी त्यांच्याच शैलीत पडदा टाकला। बंड होऊ शकतं असं म्हटलं जायला हे काय 1857चा बंड आहे का? बंड कशाला म्हणतात? देशासाठी, क्रांतीसाठी केलं जातं ते बंड। हा प्रत्येकाचा व्यक्तिगत निर्णय असतो। ज्या पक्षानं आपल्याला खूप काही दिलंय त्यांना एखाद्या क्षणी नाही तिकीट मिळत, अशा वेळी कोणी नाराजी व्यक्त केली तर ते बंड नाही। आता शिंदे गट म्हणतो आम्ही बंड केलं, कुठलं बंड केलं? बंडाची व्याख्या त्यांनी आधी समजून घेतली पाहिजे। वेगळ्या निर्णयाला बंड म्हणू नये असं परखड मत त्यांनी मांडलं। आमच्यात यादी जाहीर करण्याची पद्धत नाहीये। सध्या अनेक पक्षांची उमेदवारी जाहीर होत असताना आमच्यात मात्र यादी जाहीर करण्याची पद्धत नाहीये। आणि राहिला मुद्दा स्टार प्रचारकांचा, तर आम्ही सगळे स्टार प्रचारक आहोत असं ते उत्साहात म्हणाले। यावेळी वंचित आणि काँग्रेसच्या युतीचंही त्यांनी स्वागत केले। प्रकाश आंबेडकर आणि त्यांनी वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस एकत्र येत भाजपच्या पराभवाला हात लावणार असतील तर या युतीचं स्वागतच आहे असं म्हणत त्यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीकाही केली।